नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काल परवा अयोध्येमध्ये जे श्रीराम मंदिराच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे, त्याच्या आमंत्रणावरून उबाठा शिवसेनेकडून खूप गोंधळ घालण्यात आला. आणि आपण कसे, आपण मोठे, आपण अमुक तमुक. हे आपण आणि आपले वडील बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. ह्याचंसुद्धा उद्धव ठाकरेंना भान राहिलेलं नाही. त्यामुळे स्वकर्तृत्वावर एक पक्ष उभा करून राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवर ज्याने दबदबा निर्माण केला आपला, असं व्यक्तिमत्व म्हणजे बाळासाहेब ठाकरे होतं. आणि आपण फक्त जन्मामुळे ठाकरे नाव लावतो किंवा त्यांचे पुत्र आहोत, अन्यथा त्यांच्यातला 1% देखील कर्तृत्व, गुणवत्ता आणि हिंमत आपल्याकडे नाही. याचं भान उद्धव ठाकरेंना नाही. पण तरीही आपल्याला ठाकरे म्हणजे बाळासाहेब ठाकरेंसारखा मान सन्मान मिळाला पाहिजे, हा जो त्यांचा अट्टहास असतो. आणि आपण म्हणजे शिवसैनिकांनी आणि बाळासाहेबांनी जे जे काय केलं ते सगळं आपणच केलं, अशा थाटात ते वावरत असतात. त्याची धज्जिया नितेश राणे या भाजपच्या आमदारांनी उडवलेली आहे. ज्या वेळेला बाबरी पडली तेव्हा उद्धव ठाकरे कुठे होते, असा प्रश्न नितेश राणेंनी विचारला. की हे काय, तर मातोश्रीच्या 3ऱ्या मजल्यावर कॅमेरा साफ करत होते. इथपर्यंत हेटाळणी नितेश राणेंनी करावी, ही नितेश राणेला हौस आहे अशातला भाग नाही. ती पाळी नितेश राणेसारख्या लोकांवर खुद्द उद्धव ठाकरेंनी आणलेली आहे. जे आपण केलं नाही, ज्याचा वारसासुद्धा आपल्याकडे नाही, त्याच्यासाठी मिरवायचं आणि त्याच्या बदल्यात काहीतरी मागायचं, ही जी लज्जास्पद प्रवृत्ती उद्धव ठाकरे गेल्या काही वर्षामध्ये सातत्याने दाखवत आहेत. आणि ते दाखवत आहेत त्यांना शक्य होतं, कारण समोर जमवलेली जी शेंबडी पोरं असतात, ज्यांना आपण पत्रकार झालो म्हणजे आपल्याला सगळं जग माहिती आहे असं वाटतं, ज्यांना 20 वर्षापूर्वीचं काही माहिती नसतं, अशी खुडी पोरं समोर बसवायची आणि शरद पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी त्यांना खेळवायचं. हा जो खेळ चालू आहे, त्यातून अखेरीस एक गोष्ट विसरली जाते की आजची पिढी हातात स्मार्टफोन घेतलेली आहे आणि ते एका मिनटात गुगल करून जुना इतिहास तपासू शकतात. आणि तो इतिहास तपासला तर तुम्ही किती हिरो नसता झिरो आहात हे लोकांना तात्काळ कळतं. पण तरीही गुगलवर न आलेल्या अनेक गोष्टी असतात, त्या मग नितेश राणे असो किंवा किरण पावसकर असो, अशा लोकांना पुढे येऊन सांगाव्या लागतात. कारण समोरच्या खोड्या पोरांना कळत नाही. हातात कॅमेरा आहे म्हणजे त्यांना वाटतं अक्कल आहे, पण त्यांना निर्बुद्धता असते. त्यामुळे मग त्याच कॅमेऱ्यासमोर किंवा तशाच कॅमेऱ्याच्या भाषेतून सत्य लोकांसमोर आणणं हे नितेश राणे वगैरेंना भाग पडतं. मी शिवसैनिकाला मुख्यमंत्री करीन असं मी बाळासाहेबांना, पित्याला अखेरच्या क्षणी वचन दिलं होतं, असं म्हणणारे उद्धव ठाकरे प्रत्यक्ष मुख्यमंत्रीपद हाताशी आलं तेव्हा शिवसैनिक कोण ते पण विसरून गेले आणि स्वतःच त्या मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर जाऊन स्थानापन्न झाले होते. कारण त्यांना शिवसैनिक माहिती नव्हता. पक्षप्रमुख, शिवसेना प्रमुख आणि शिवसैनिक यातला सगळ्यात मोठा फरक तो होता की पक्षप्रमुख आणि शिवसेना प्रमुख कुठलंही पद घेत नव्हते. आलेली सगळी पदं ही शिवसैनिकांमध्ये वाटून टाकायची, आलेली सत्ता शिवसैनिकांमध्ये वाटून टाकायची. त्याला शिवसेना प्रमुख म्हणतात, त्याला बाळासाहेब ठाकरे म्हणतात, त्याला उद्धव ठाकरे म्हणत नाहीत. आलेलं सगळं आपल्याला ठेवायचं आणि बाकीच्यांच्या तोंडाला किंवा डोक्याला वाटाण्याच्या अक्षता लावायचा, त्याला उद्धव ठाकरे म्हणतात. आणि म्हणून मित्रांनो, हा विषय स्वतंत्रपणे मी एवढ्यासाठी करतो आहे की त्या उद्धव ठाकरेंना समजणार नाही, त्यांना समजवण्याचा विषयच आता उरलेला नाही, कारण ते काहीही समजून घेण्याच्या पलीकडे गेलेले आहेत. अशा वेळेला आजच्या या शेंबूडपुशा पत्रकारांना शिवसैनिक म्हणजे काय ते कळावं,
यासाठी किरण पावसकरसारखा ओरिजिनल शिवसैनिक मैदानात आला असेल तर त्याची पाठ थोपटणं हे मला माझं कर्तव्य वाटतं. प्रत्येक गोष्टीत आपला हिस्सा मागायचा, त्यासाठी वाटेल त्या टोकाला जाऊन संघटनेचा गैरवापर करायचा आणि अदानीच्या घरावर ऑफिसवर मोर्चा काढायचा. तुमच्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये धारावीच्या पुनर्विकासाचा सगळा आराखडा तयार झाला होता. तुम्ही निर्णय का घेतला नाहीत? ह्या सगळ्याचा पोलखोल किरण पावसकरने अतिशय पद्धतशीररित्या केलेला आहे की एवढं मोठं काय चाललंय तर त्याच्यात आपला हिस्सा नाही. म्हणून यांचे सांगाती, उद्धव ठाकरेंचे सांगाती जे अनेक डेव्हलपर बिल्डर आहेत ते अस्वस्थ झाले आणि त्यांच्या इशाऱ्यावरच धारावीकरांचा म्हणून अदानी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. त्यात धारावीकर किती होते हा प्रश्न किरणने विचारलाच. पण मला किरण पावसकरचं कौतुक एवढ्यासाठी वाटतं की त्या मोर्चामधली एक विसंगती जी होती ती किरण पावसकरने नजरेस आणून दिली आहे. ती समोर कॅमेरे आणि माईक घेऊन बसलेल्या शेंबड्या पोरांना माहिती नव्हती. ती विसंगती म्हणजे शिवसेनेचा मोर्चा आणि त्यात अधिक संख्येने दिसलेले लालबावटे. जो लालबावटा शिवसेनेच्या स्थापनेनंतर त्यांच्या बालेकिल्ल्यातून बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या शिवसैनिकांनी नामशेष करून टाकला होता, तोच लालबावटा अदानीच्या ऑफिसवर मोर्चा काढला उद्धव ठाकरेंनी, तिथे डौलाने फडकत होता. हा जो विरोधाभास आहे पिता आणि पुत्र बाळासाहेब आणि उद्धव यांच्यातला, हा किरण पावसकरने समोर आणला. अर्थात समोर तशीच शेंबडी पोरं बसली असतील तर त्यांना सुचणार नाही. आणि दुसरा प्रश्न विचारलाच की रोमिन छेडा कोण? तो वस्कन, तुम्ही तिकडून आलात का? असं उद्धव ठाकरेही म्हणतील आदित्यप्रमाणे, म्हणून समोरचे शेंबडे गप्प बसले असतील. पण शिवसैनिक कोण? ज्याला लाल बावटा कधी सहन झाला नाही. मला आठवतं ज्या दिवशी उद्धव ठाकरे यांचा शिवाजी पार्कवर मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला त्यावेळेला अगदी स्थापनेच्या वेळेला शिवसेनेत जे दादर विभागात विभाग प्रमुख होते, मी नाव नाही सांगत कोणाचं, आता ते खूप वयोवृद्ध आहेत, पण त्यांनी मला फोन केला होता, अरे भाऊ शरम वाटली बाबा, शरम वाटली. गेल्या 40-50 वर्षामध्ये माहीमपासून प्रभादेवीपर्यंत त्या रस्त्यावर गोखले रोडवर ॲनी बेझंट रोड जो काय असेल त्याच्यावर आम्ही कधी भगव्या झेंड्यापलीकडे कुठचा झेंडा लागू दिला नाही. तिथे राष्ट्रवादीचे झेंडे फडफडत आहेत हे बघून यातना होतात. असा हा पहिला शिवसेनेचा विभाग प्रमुख उद्धव ठाकरेंच्या शपथविधी समारंभाच्या दिवशी मला म्हणाला फोन करून, आणि ते वाटणं त्याला स्वाभाविक आहे. तो अस्सल शिवसैनिक आहे, निष्ठावान नाही. निष्ठावान म्हणजे घराणेशाहीकडे असलेली निष्ठा आणि भूमिका आणि विचारांकडे असलेली निष्ठा यामध्ये फरक असतो. भूमिका विचार याच्याशी जो एकनिष्ठ असतो तो अस्सल असतो, त्याच्या DNA मध्ये ती भूमिका असते. आणि जो एका कुटुंबाची त्यांच्या वारसांची निष्ठा असतो तो अस्सल नसतो, तो उधारीचा असतो, भाडोत्री असतो. किरण पावसकरने एक किस्सा सांगितला लाल बावटा, आणि मला त्याचं थोडंसं वैषम्य एवढ्यासाठी वाटलं की तो जो उद्धव ठाकरे यांनी अदानी कार्यालयावर काढलेला जो मोर्चा आहे त्यातलं जे एक वैगुण्य होतं ते पत्रकार म्हणून मला दिसायला पाहिजे होतं, जुना पत्रकार म्हणून मला दिसायला पाहिजे होतं, ते नाही दिसलं. दिसलं काय, बाकीच्या गोष्टी दिसल्या आणि मी बोललो. मला असं वाटलं की किरण पावसकर हा माझ्यापेक्षा अतिशय हुशार कुशल पत्रकार आहे, कारण त्याच्या चाणाक्ष दृष्टीने उद्धव ठाकरे यांच्या मोर्चात शिवसेना कशी नव्हती हे एक स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन सांगितलं. माझ्या बघण्यात ते उशिरा आलं, कारण असं सत्य आणि जळजळीत असतं ते दाखवणं आजकाल चॅनेलवाल्यांना आवडत नाही.
बाकीच्या गोष्टी रोज सकाळी 9च्या पत्रकार परिषदेतला काय तो प्रतरविधी असतो तो अगत्याने दाखवला जातो. पण किरण पावसकरनी ज्या वैगुण्यावर बोट ठेवलं ते कुठल्याही पत्रकाराला कळलं नाही. ह्याला आजची पत्रकारिता म्हणतात. उद्धव ठाकरे यांच्या मोर्चामध्ये भगव्या झेंड्यापेक्षा अधिक लाल बावटे फडकत होते. आणि त्या वैगुण्य का आहे? बाळासाहेबांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यात वैगुण्य कुठे आलंय त्यावर किरण पावसकरने नेमकं बोट ठेवलं. त्यांनी एक आठवण सांगितली. शिवसेनेची स्थापना 66मध्ये झाली आणि 1968मध्ये शिवसेनेची कामगार शाखा सुरू झाली, ज्याला भारतीय कामगार सेना असं नाव देण्यात आलं होतं. दत्ताजी साळवी त्याचे अध्यक्ष होते आणि त्यामध्ये रमाकांत मोरे, रमेश मोरे वेगवेगळे लोक कार्यरत होते. तेव्हा किरण पावसकर हा अतिशय तरुण नवा कार्यकर्ता होता, धडपडणारा कार्यकर्ता. मला वाटते रमेश मोरेंबरोबर तो जास्त वेळ असायचा, जे कामगार सेनेचे एक सरचिटणीस किंवा चिटणीस होते. त्यांनी सांगितलं एकदा त्या सावरकर मार्गाने बांद्र्याच्या दिशेने येत असताना हिंदूजा हॉस्पिटलच्या तिथे त्या हॉस्पिटलमध्ये जी कामगार संघटना होती ती कम्युनिस्टांची होती आणि तिथे तो वेळा हातोडावाला लाल झेंडा फडकत होता. तो बाळासाहेब म्हणाले, हे काय फडकं इथे फडकताना दिसतंय, हे दिसलं नाही पाहिजे, कामगार सेना म्हणून तुम्ही काय करताय? आणि किरण पावसकरने सांगितलं की दुसऱ्या दिवशी आम्ही पुढाकार घेतला. तिथले कामगार कर्मचारी, हिंदूजा हॉस्पिटलमधले आणखीन कोण असतील ते अधिकारी यांची बैठक घेतली, त्यांच्याशी संपर्क साधला आणि 1 आठवड्याच्या आत हिंदूजा हॉस्पिटलमध्ये कामगार सेनेचा भगवा फडकायला लागला. मुंबईच्या गिरण गावामधून किंवा कामगार क्षेत्रामधून कम्युनिस्टांना हद्दपार करण्याइतपत मोठी झुंज शिवसेनेने दिली आणि शिवसेनेचा नावलौकिक किंवा प्रतिष्ठा किंवा ओळख ही कम्युनिस्टांची झुंजणारी आणि रस्त्यावर उतरून झुंजणारी अशी संघटना म्हणूनच शिवसेनेची जगाला ओळख झाली. त्या काळात 60च्या दशकाच्या अखेरीला बाळासाहेब ठाकरे ह्या मुंबईपुरती मर्यादित असलेली एक शिवसेना संघटना होती. त्यांची मुलाखत अमेरिकेतल्या टाईम मॅगझिनच्या कव्हर स्टोरी म्हणून प्रसिद्ध झाली होती की आशियामध्ये कम्युनिस्टांना आव्हान देणारा, कम्युनिझमला आव्हान देणारा एक झुंजार नेता अशी जागतिक पातळीवर चालणाऱ्या साप्ताहिकामध्ये बाळासाहेबांची मुलाखत आली होती, लाल बावटा हटवणारा म्हणून. आणि उद्धव ठाकरे आज मिरवतात कोणाच्या बळावर? त्यांच्या मोर्चामध्ये लाल बावटे फडकत आहेत. ही बाब मला खटकायला पाहिजे होती. मी 52 वर्ष पत्रकार होतो, मी सगळी शिवसेना वाढताना हे बघितलेली आहे आणि मला हे वैगुण्य दिसलं नाही, याचं मला दुःख झालं. मला त्या क्षणी वाटलं जेव्हा ते किरण पावसकर पत्रकार परिषदेत सांगत होता, ते बघितल्यानंतर मला मनापासून वाटलं की माझ्यापेक्षा किरण पावसकर खरा पत्रकार आहे. त्याला तो फरक शिवसेनेतला जमीन आसमानाचा फरक. उद्या उद्धव ठाकरे उठतील आणि पुढच्या वर्षी कृष्णा देसाईची पुण्यतिथी पण वाजत गाजत साजरी करतील. कारण त्यांना कदर नाही आहे की शिवसेना कोणी कशी उभी केली, उभी कोणीही करो त्याचे लाभ मला मिळाले पाहिजेत. अडल्या नडल्या गरिबाला मदतीला धावणारी पोरं म्हणजे शिवसेना, ही शिवसेनेची ओळख होती. आणि आज काय खोके 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 टक्केवारी. किरण पावसकरचं कौतुक करण्यासाठीच हा व्हिडिओ केला. किती शिवसेनेची घसरण किती झाली आहे बघा, की ज्या सगळ्या डाव्यांची पंगा घेत घेत हा पक्ष महाराष्ट्रात उभा राहिला. ज्याचा ज्याचा लाल बावटा आहे त्याच्या त्याच्या विरोधात ते उभे ठाकले. मला आठवतं आमच्या लालबाग सुपारीबाग भागात दादी गोवाडिया नावाचे पारसी ग्रस्त होते. ते मूळचे प्रजा समाजवादी पक्षातले होते. कम्युनिस्ट गुंडगिरीमुळे
त्यांना बराच वेळ मारहाण झाली होती आणि कम्युनिस्टांची टक्कर देणारी म्हणून शिवसेना त्यांनी जवळची मानली. वामनराव महाडिक हे कृष्णा देसाईच्या मृत्यूनंतर झालेल्या पोटनिवडणुकीत लालबागमधून उभे राहिले, तेव्हा एका बाजूला शिवसेना आणि दुसऱ्या बाजूला कम्युनिस्ट पार्टीच्या सरोजिनी देसाई यांच्या मागे सगळे पक्ष उभे राहिले होते. मला वाटते जनसंघ एकटा, पण जनसंघ तेव्हा दुबळा होता, पण जनसंघ शिवसेनेच्या उमेदवाराच्या पाठीशी होता. आणि त्यावेळेला हे डॅडी गोवाडिया हे आपल्या प्रजा समाजवादी पक्षाला लाथ मारून शिवसेनेत आले, कारण लाल भाईंची गुंडगिरी थोपवण्यासाठी बाळासाहेबांनी ही पोरं रस्त्यावर उतरवली होती. त्याला शिवसैनिक म्हणतात. आणि उद्धव ठाकरेंचा आजच्या शिवसेनेमध्ये भगव्या झेंड्यापेक्षा लाल बावटे फडकत होते. हॅट्स ऑफ किरण, हॅट्स ऑफ. सगळ्या माझ्यासारख्या सत्तरीत असलेल्या आणि त्या काळात शिवसेनेसाठी झटलेल्या आणि आजही हयात असलेल्या शिवसैनिकांच्या डोळ्यात तुझ्या किरण पावसकरच्या असल्या वक्तव्यामुळे अश्रू ओघळले असतील की कुठे बाळासाहेब ज्यांच्यावर आम्ही प्रेम केलं, त्या बाळासाहेबांचा पुत्र त्यांनी स्थापन केलेली कम्युनिस्ट विरोधी संघटना कुठच्या रसातळाला घेऊन गेला, ही वेदना किरण पावसकरच्या त्या वक्तव्यामध्ये होती. बाकी सोडून द्या, अदानी काय आहे, अमुक तमुक, हे सगळे विषय बाजूला ठेवा. पण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये बाळासाहेबांच्या त्या शिवसेनेचा मूळ DNA कसा उरलेला नाही, याचा हा सगळ्यात मोठा पुरावा आहे, जो किरण पावसकरने एक पत्रकार परिषद घेऊन समोर आणला. पण किती पत्रकारांना कळला, किती पत्रकारांना कळला. आणि अशा पत्रकारांच्या प्रचारावर जेव्हा उद्धव ठाकरे आपली उरली सुरली शिल्लक शिवसेना चालवायला बघतात, ती जमीनदोस्त व्हायला वेळ लागणार नाही, अजून 1-2 निवडणुका होऊ देत, लोकसभा आणि विधानसभा झाली की उद्धव ठाकरेंना कळेल की आपण कुठे आहोत. शहाण्याला शब्दाचा मार म्हणतात, पण शब्द ज्याला कळत नाहीत त्याला लोक बरोबर धडा शिकवतात. हे चंद्राबाबूंना कळले, आता नितीशला कळतंय, शरद यादवना कळलं, काल परवा चंद्रशेखर रावना कळलेलं आहे. चालू द्या, काही महिने जायला लागतील. जून 2024ला उद्धव ठाकरे भिंग घेऊन शोधतील की उद्धव ठाकरे कुठे आहेत, उभाठा शिवसेना कुठे आहे. ती सोनिया गांधींच्या दारात पायरीवर बसली आहे की शरद पवारांच्या सिल्वर ओकच्या दाराबाहेर टकटक करत उभी आहे, हे उद्धव ठाकरेंना शोधावं लागेल. आणि अर्थात आपल्या घराबाहेर पडून तिथपर्यंत जाणं तर त्यांना जमत नाही. त्यामुळे कदाचित संजय राऊतनं पाठवतील शोधायला की जा बाबा कुठे उद्धव ठाकरे शिवसेना उरली आहे की शोध. किरण पावसकर या अस्सल शिवसैनिकाने उद्धव ठाकरे यांना अदानीच्या कार्यालयावर नेलेल्या मोर्चानंतर हा मुंहतोड जबाब दिला आहे. हे आजच्या शेंबड्या पत्रकारांना कळावं म्हणूनच हा व्हिडिओ केला. आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.